हॅलो हाय एव्हरीवन. आज आपण गार्डनची हार्वेस्टिंग करणार आहोत. पहा हार्वेस्टिंगसाठी काय काय आहे. सुरुवातीला आपण पानकोबीकडे जाऊयात. हा जो पानकोबी दिसतोय ना तुम्हाला, हा टोटली 100% नॅचरल आहे. एकही रुपयाचं केमिकल याच्यावर आपण टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळं हा जरी असा मोठा वाटत नसला ना तरी खाण्यासाठी एकदम छान आणि हेल्दी आहे. पाहू शकता तुम्ही त्याचा गट्टा. खूप मोठी वाढायची वाट पाहिली नाही आम्ही. एक बऱ्यापैकी झालेला आहे हा आणि बऱ्यापैकी परिपक्व आहे. आता दुसरा एक गट्टा आपण शोधूयात. हा एक नारळाच्या आळ्यात आलेला पण बऱ्यापैकी आहे मोठा. त्याचे पानं मी जाग्यावरच ठेवलेत कारण ते जाग्यावरच कुजून तिथेच त्याचं कंपोस्ट तयार होईल. एक 2-3 पानकोबी घेते मी घरी, एक मावशींसाठी, एक आणखीन देण्यासाठी वगैरे नाही का. आणि याचे पानं असेच जागेवर ठेवायचे. काढून तुम्ही हे बी करू शकता किंवा तसेच जरी राहिले ना तरी ते आपोआप कुजून त्याचं कंपोस्ट तयार होईल. कोणी कोणी मुळासोबत उपटलं तरी पण चालेल. बघूयात. मी आज बास्केट तर मोठी आणली आहे पालेभाज्यासाठी. आणखीन काय काय हा एक निघेल, पण सध्यासाठी आपल्याला 3 आहेत. ओके आहेत, सफिशियंट आहेत. दुसरं आणखीन काढण्यासारखं काय आहे ते आपण पाहूयात. केळी पण बऱ्यापैकी असं लाल झालेली आहे. त्याला आपण म्हणतो केळी पिक. एक जरी केळी पिकली ना तरी आपण ती काढतो. पाहू शकता तुम्ही, देठाला पूर्ण पिवळी झाली. आणि सध्या काय आहे, ऊन प्रचंड आहे. त्या उन्हामुळे सुद्धा याचं नुकसान होऊ शकतं, म्हणून आपल्याला पाड लागलेला दिसतोय. तर आपण आता अगोदरच केळी काढून घेतलेली बरी, म्हणजे ते ॲटलिस्ट खाण्यात तरी येईल. याचे घड मोठे नाही आहेत कारण ही गावरान केळी आहे, गावरान पद्धतीची केळी आहे. त्याच्यामुळं छोट्याच केळ्या असतात पण खायला खूप गोड असतात. आणखीन काय घेण्यासारखं आहे आपण बघूयात. कारले पण मला दिसले होते, एक 3-4 कारले छान झालेत कारले पण. तर कारले पण मी काढून घेते. विकत आणण्यापेक्षा आपण नाही का घरचं जेव्हा नॅचरल आणि विदाऊट केमिकल, फक्त प्युअर गावरान पद्धतीनं जेव्हा करतो किंवा कंपोस्टवरती, गांडूळ खतावरती जेव्हा आपण वर्मी कंपोस्टवरती जेव्हा आपण करतो ना, तेव्हा हे खायलाही खूप खूप टेस्टी लागतं आणि आरोग्यालाही छान एकदम म्हणजे आपण नाही का बिनधास्त खाऊ शकतो. कारण आपल्याला खात्रीशीर आणि माहीत असतं ना, कारण ते आपण स्वतः पिकवलेलं असतं. तो एक आनंद वेगळा असतो. तुम्हाला मी एक भोपळा दाखवते, कशीफळ भोपळा. पहा तुम्ही, हा छोटासाच आहे. हा थोडासा एका साईडनं लाल दिसतोय, पण तो पूर्ण लाल झाल्यानंतरच काढावा, म्हणजे तो बऱ्याच 1-1 वर्ष, 1.5 वर्ष टिकतो असं म्हणतात. म्हणून मी काय हा तोडलेला नाही आहे. असे माझ्या बागेमध्ये एक 8 ते 9 भोपळे आहेत. पूर्ण लाल झाल्यानंतरच आपण हा काढूयात. त्याचा देठ सुकला आहे, पण ठीक आहे, बघू आपण आणखीन एक 8-10-15 दिवस आपण वाट बघूयात. लिंब सध्या पिकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी मध्ये काय केलं, मी त्याचा व्हिडिओ शूट केला नाही. हे जे तुम्हाला पांढरे आणि ब्ल्यू कार्ड्स दिसत आहेत ना, ते मी लावले होते. हे पहा दुसरा भोपळा, हा खूप मोठा आहे. हा एका साईडनं पूर्ण लाल झाला आहे, खालच्या साईडून तो थोडासा आणखीन आहे. आत्ता जर काढला तर तो खराब होऊ शकतो म्हटले, म्हणून मी काढलं नाही. पेरू पहा तुम्ही, एवढा छान आणि पेरू फ्रेश आहे ना. हा खूप छोटंसं झाड आहे पण पेरू खूप मस्त आलं आहे आणि खायला पण खूप छान लागतो बरं हा पेरू. मी काढून घेते आत्ता, कारण एकच आहे आणि आता याच्यापेक्षा मोठा होणार नाही आहे, कारण तो आत्ता सॉफ्ट लागतो आहे. हार्ड असता तर काढला नसता मी. पिकला आहे तो, छान आहे. जे मी पिवळ्याने हे लावलेत ना, ते सापळे आहेत किडे वगैरे हे करण्यासाठी. बीट पाहू शकता तुम्ही, पण बीट आणखीन म्हणावं तसं मोठं नाही आहे म्हणून मी नाही काढत आहे. मला गाजर पण दिसलं होतं बागेमध्ये, गाजर पण काढून घेते आहे. गाजर
नंतर आपण खालीच त्याला स्वच्छ धुवून घेता येईल। या बागेला मी दर 2 दिवसाला पाणी देते, स्वतः मी पाणी देते वेळात वेळ काढून संध्याकाळच्या वेळेस, कारण मला हा झाडासोबत वेळ घालवायला मला प्रचंड आवडतं। माझी एकदम आवडती जागा आहे माझं गार्डन। आता पाणी देते मी सध्या। इव्हिनिंगच्या वेळेस पाणी द्यायला थोडंसं बरं वाटतं, कारण तेव्हा ऊन कमी झालेलं असतं। मी एकटीनं पूर्ण सापळे लावून घेतलेत प्रत्येक झाडाला। पहा तुम्ही त्याला किती कीटक चिटकलेत। खरंच झाडासाठी खूप छान सापळे काम करतात। हे फणस आहे, पलीकडल्या साईडला एक पेरूचं झाड आहे माझं, हे फणस आहे। तर पेरू खूप छोटंसं झाड आहे, पण एवढे प्रचंड पेरू लागलेत ना त्याला, म्हणजे पानं कमी आणि फळं जास्त असं झालं आहे। उन्हाळ्यामुळे ना मला दर 1 दिवसानंतर पाणी द्यावं लागतं त्याला। पहा तुम्ही त्याला फळ। झाडं लावणं सोपं आहे, पण झाडाची काळजी घेणं खूप अवघड आहे। आणि त्यातल्या त्यात उन्हाळा जर आला ना तर तुम्हाला स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या झाडांची काळजी घ्यावी लागते। हे डाळिंबाचं झाड आहे। हे माझी दुसरी केळी, त्याचा घड तुम्ही पाहू शकता। माझ्या एका हातात पाईप आणि एका हातात मोबाईल असल्यामुळे मला दाखवता येत नाही आहे। याला आणखीन पिकलेली नाही आहे केळी, त्याच्यामुळे हा मी नाही उतरवला। हे आवाकाडोचं झाड आहे माझं, खूप सुंदर आणि माझं आवडतं झाड आहे। हे मी मँगोस्टीन लावलं होतं। या झाडासाठी मला काय सांगू, मी काय अट्टहास केला होता। ताई आणि दाजींना मी याच्यासाठी 3-4 नर्सरी फिरवल्या होत्या। फायनली ते झाड त्यांनी मला मिळवून दिलं, पण ते काही माझ्याकडे टिकलं नाही सध्या तरी, ते वाळले। तरी पण मी पाणी देते आहे की फुटेल या अर्थाने। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खत कसं घालायचं आणि त्या ग्रो बॅगमध्ये मी काय लावलं हे तुमच्यासोबत मी शेअर करेल। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। हेल्दी राहा आणि हेल्दी खा, आणि झाडे लावा, झाडे जगवा।